नमस्कार, मी शेतकरी संघटना अध्यक्ष आटपाडी खानापूर विधानसभा गणेश जुगदर। शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 12/12/2025 रोजी साखर आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी आम्ही मोर्चा काढलेला होता की साखर आयुक्ताचे नाव बदलून ऊस आयुक्त व्हावं, तसेच ऊस बिलातून कर्जदार रक्कम कपात करणारी ती थांबवावी याबद्दल आम्ही आंदोलन केलेलं होतं। तसेच आम्हाला त्या ठिकाणी साखर आयुक्तांनी ऊस बिलातून कर्जदार रक्कम घेण्याचे थांबवण्याचे पत्र दिलेले आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्याचे ऊस कारखान्याला गेला आहे त्याचं बिल डायरेक्ट कर्ज खात्याला वर्ग कर्ज सोसायटी ते थांबवलेलं आहे। कोणत्याही सोसायटीला किंवा कोणत्याही बँकेला शेतकऱ्याचं आलेलं बिल कर्ज खाती वर्ग करता येणार नाही। तसं त्यांनी 12/12/2025 रोजी आम्हाला एक परिपत्रक दिलेलं आहे। या परिपत्रकाचं पालन तंतोतंत करण्यास अशा सक्त सूचना साखर आयुक्त व सहकार आयुक्त पुणे दोघांनी दिलेल्या आहेत। तसेच सहकार आयुक्त व बँकर समिती यांनी शासनाकडून जी मदत मिळते, PM किसान असू द्या किंवा कोणत्याही निधी मिळू द्या, तो डायरेक्ट कर्ज खात्याला वर्ग करता येणार नाही अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे कोणाची काही अडचण झाली असेल किंवा कोणाला अनुदान मिळालं असेल आणि ती कर्ज खात्याला वर्ग केला असेल, जर ते कर्ज खात्याला वर्ग केला असेल तर ते आम्ही परत मिळवून देऊ। शेतकरी संघटनेची शेतकरी आणि संपर्क साधावा एवढंच मी शेतकऱ्यांना कळवत आहे। धन्यवाद।